असेच काही दिवस लोटले. महादू गुराखी रोजच्यासारखा गुरे घेऊन जंगलात गेला होता. सुताराचा मृत्यू झाल्यापासून त्याच्या समाधीकडे कोणी जास्त जात नव्हतं. दुपारची वेळ होती. गुरे रानामध्ये चरत होती. महादू एकटा झाडाखाली बसला होता. परंतु अचानक वातावरणात बदल झाला. अचानक गुरं ओरडू लागली. पाखरे जोरजोरात किंकाळून उडून जाऊ लागली. सगळी गुरं आता सैरावैरा धावत होती. पाखरांचा चिवचिवाट, झाडांची सळसळ, जंगली प्राण्यांची डरकाळी, गुरांचे हंबरणे, चित्कारणे, सरपटणाऱ्या जीवांची सळसळ आणि जोरात वाहणारा बेधुंद वारा यांनी सगळं जंगल दणाणून गेलं. अतिप्रचंड धुळीचे लोट उठू लागले. महादू हादरून गेला. क्षणार्धामध्ये जंगलाचं वातावरण इतक्या भयानकरित्या बदललं की काय होतंय याचा त्याला अंदाज करताच येत नव्हता. अचानक एक बैल जोरजोराने हंबरू लागला. कोणीतरी त्याला जोरात वेगाने जमिनीवरून फरफटत नेत होते. आश्चर्य म्हणजे फरफटत जाताना फक्त बैल दिसत होता, पण त्याला कोण फरफटत नेतंय हे काही केल्यास समजत नव्हतं. महादू घाबरून त्या बैलाच्या पाठीमागे धावू लागला. बैल पुढे आणि महादू मागे. अचानक बैल कोलमडून एका ठिकाणी जाऊन आदळला. धडपडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. महादूने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला समजून चुकलं की तो समाधीच्या जवळ आलाय. तो भीतीने थरथर कापत होता. अचानक तो बैल हवेत उडाला आणि हवेत तरंगू लागला. एवढे मोठे ते बैलाचे धूड पाण्यासारखे हवेत लटकले होते. अचानक बैलाच्या गळ्यावर दाताचे मोठाले वण उमटू लागले. कोणीतरी बैलाच्या नरडीला दात लावून रक्त पीत होते. बैल वेदनेने जोरात हंबरू लागला, पाय झाडू लागला. एखाद्या मोठ्या रबडी चेंडूमधून हवा काढल्यावर तो जसा लहान लहान होत जातो तसा तो बैल लहान होऊ लागला. त्याचे सगळे रक्त कोणीतरी शोषून घेत होतं. सगळे मांस कोणीतरी ओरबाडून खात होतं. सगळे आतडे फाडून मांस खाली लोंबू लागलं. कोणाच्या तरी तोंडाचा मचमच आवाज येऊ लागला. मांस तोंडाखाली धरून कोणीतरी ते खात असल्याचा तो भयानक होता आवाज. पण कोणीच दिसत नव्हतं. हवेत टांगलेला बैल आणि त्याचे ओरबाडत जाणारे मांस दिसत होते. तोंडाचा येणारा मचमच आवाज वातावरणाच्या भयानकतेमध्ये आणखी भर टाकत होता. अचानक सगळे आवाज थांबले आणि धाडदिशी ते बैलाचे धूड जमिनीवर आपटले. हे अघोरी दृश्य पाहून महादूच्या अंगावर सरसरून काटा आला. जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला. काहीही करून जंगलाच्या बाहेर गेले पाहिजे, नाहीतर मरण अटळ आहे. तो वेगात पळत होता आणि अचानक महादूला काही कळायच्या आत त्याचा देह सुद्धा हवेत तरंगू लागला आणि हवेतच तो पाठीमागे खेचला जाऊ लागला. महादू प्रयत्नांची शर्थ करत होता, परंतु स्वतःच्या देहावर नियंत्रण आणणं त्याला शक्य होतच नव्हतं. हवेतल्या हवेत तो हेलकावे खात खात एका ठिकाणी येऊन पडला. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याची भीतीने पुरती गाळण उडाली होती. त्याच्या समोर मरून पडलेला बैल होता आणि पाठीला टेकलेली एकनाथची समाधी. त्याला आता कळून चुकलं. एकनाथ आला आहे. आपलं मरण अटळ आहे. त्याला कसला तरी घाण, शिसारी आणणारा वास आला. नाक दाबून धरलं, परंतु हा वास ओळखीचा वाटत होता. कुठेतरी हा घाण वास आधीही अनुभवला होता. अचानक आठवलं, हा तर एकनाथच्या अंगाचा वास. तो इकडे तिकडे पाहत होता. आजूबाजूला कोणाच्या तरी श्वासांची घरघर आता मोठ्याने ऐकू येऊ लागली. दातावर दात घासल्याचा कटकट आवाज येऊ लागला. कोणीतरी झाडाला नखाने ओरबडत होतं आणि त्या ओरबडण्याच्या आवाजाने महादू आणखी हादरला.
त्याला मागे कोणीतरी सरपटत त्याच्याकडे येत असल्याचं जाणवत होतं. थरथर कापत त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या तोंडचं पाणी पळालं. विजार आपोआप ओली झाली. भीतीने दात एकमेकांच्या मध्ये रुतून बसले. जाग्यावर थरथर कापून सगळे अंग थंड पडले होते. समोर झोपून कोणीतरी सरपटत त्याच्याकडे येतच होतं. अंगभर केस वाढलेले, नखे विधभर झालेली, गुळगुळीत आणि बिळबिळीत घाण वास मारणारी त्वचा, श्वासांची मोठ्याने होणारी घरघर. बिभत्स, अगदी बिभत्स रूप. महादू गार झाला. अचानक त्याने महादूच्या अंगावर झेप घेतली. महादूच्या पोटावर जाऊन तो बसला. महादूने त्याचा चेहरा पाहिला आणि तो गर्भगळीत झाला. एकनाथ खाली वाकला. त्याची लाळ खाली गळत गळत महादूच्या तोंडात गेली आणि एकनाथ त्याची जीभ बाहेर काढून महादूच्या तोंडावरची लाळ पुन्हा चाटू लागला. आपली वळवळणारी जीभ त्याच्या तोंडावर सारखी फिरवू लागला. महादूच्या नाकात त्याच्या तोंडाचा अतिशय घाण दर्प गेला आणि त्याला जोराची शिसारी आली. त्याच्या अंगावरच्या आळया, जखमा, रक्त, पू पाहून महादूचं पोट आता ढवळू लागलं. असा भयानक आणि बिभत्स मृत्यू येईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. अचानक एकनाथने जोराची आरोळी ठोकली. त्याच्या डोळ्यात क्रोध निर्माण झाला. नजर आणखी खुणशी बनली. त्याने महादूचा गळा धरला आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला. गटागटा आवाज करत तो महादूचं रक्त पीत होता. रक्ताच्या चिळकांड्या इकडे तिकडे उडू लागल्या. महादू तडफडत होता, हातपाय झाडत होता आणि काही वेळात तो शांत झाला. संपला. दुसरा बदला पूर्ण झाला होता. अजून खूप बाकी आहेत. सगळा गाव बाकी आहे. एकनाथ पुन्हा गायब झाला. बंडू सुतारा पाठोपाठ महादू गुराख्याच्या मृत्यूने गाव मात्र आता नखशिकांत हादरला होता. दोन्ही मृत्यू, तेही एकाच पद्धतीने. हा काही योगायोग नाही. काहीतरी अनैसर्गिक, अमानवी याच्या पाठीमागे आहे. गावभर या मृत्यूंची चर्चा होऊ लागली. जो तो बोलू लागला, एकनाथ परत आलाय. दत्ताराम, आप्पावाणी आणि प्रीतम पुजारी यांच्या तर तोंडचं पाणी पळालं होतं. पायाखालची वाळू सरकली होती. त्यांच्या 5 जणांपैकी 2घांचा असा भयानक, अघोरी मृत्यू हा एकनाथ परत आल्याचा संकेत होता. आता पुढचा मृत्यू आपलाच आहे याची जाणीव तिघांनाही झाली होती. काहीतरी करावं लागेल, नाहीतर मृत्यू न टळणारा आहे. परंतु जसे जसे दिवस जाऊ लागले, पुन्हा एकदा सगळं गाव झालं गेलं विसरून गेलं. हळूहळू हे तिघ सुद्धा ते 2 मृत्यू विसरू लागले. आता त्यांना वाटू लागलं होतं की हे 2 खून म्हणजे कदाचित योगायोग होता. जंगलातल्या कुठल्या तरी श्वापदानं किंवा हिंस्र प्राण्यानं हे काम केलं असेल आणि ते तिघही आणि संपूर्ण गाव पुन्हा एकदा आपल्या कामामध्ये गर्क झाले.